Hello friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the sixth standard topic 3.4 at the science fair म्हणजेच विज्ञान मेळाव्यात. इथे काय बा दोन प्रयोग दिलेले इथे दिसत असतील बा तुम्हाला. इथे हा एक प्रयोग आहे आणि हा एक प्रयोग आपण एक बा पाहणार आहोत. पहिला बघूया बघा तुमचा पेज नंबर 64 वरती दिलेला आहे बघा. हा 64 आणि 65 वरती हा प्रयोग दिलेला आहे बघा. 3.4 ॲट द सायन्स फेअर म्हणजेच विज्ञान मेळाव्यात. मार्बलिंग म्हणजे कागदावर केलेले रंगीत नक्षीकाम. त्याला मार्बलिंग बोलतात इंग्लिशमध्ये. दिसते बघा चित्रामध्ये दिसत आहे. आपण ती प्रोसेस हे पाहणार आहोत बघा. इथे काही चित्र दिसतात बघा कागदावरती केलेली बघा. त्या पद्धतीने एक रंगकाम केलेलं आहे, रंगीत नक्षीकाम. आपण बघूया. आता पहिलं बघा, हॅलो आय एम भूमिका. बघा हॅलो मी भूमिका आहे. आय एम गोइंग टू शो यू अन इंटरेस्टिंग प्रोसेस ऑफ कोटिंग पेपर. मी तुम्हाला कागदावरील लेपाची मनोरंजक प्रक्रिया म्हणजे कार्यपद्धती दाखवणार आहे. द प्रोसेस इज कॉल्ड मार्बलिंग. या प्रक्रियेला कागदावर केलेले रंगीत नक्षीकाम असे म्हणतात. फॉर दिस वी नीड द फॉलोइंग. याकरता आपल्याला पुढील गोष्टींची गरज आहे, पुढील घटकांची गरज आहे. काय काय पाहिजे आपल्याला त्यासाठी बघा. अ बकेट, सम वॉटर. एक बादली पाहिजे, थोडेसे त्याच्यामध्ये पाणी पाहिजे. दुसरी गोष्ट बघा केरोसिन और टर्पेंटाईन. त्याच्यामध्ये एक केरोसिन म्हणजे घासलेट किंवा टर्पेंटाईन आवश्यक आहे. नंतर काय पाहिजे बघा ऑइल पेंट्स. मग असेल तो बा रेड असेल, ब्ल्यू, येलो एक्सेट्रा अँड अ ब्रश. तेल रंग, ऑइल पेंट म्हणजे तेल रंग. मग लाल, निळा, पिवळा इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे रंग पाहिजेत आणि एक ब्रश सुद्धा पाहिजे. त्याच्यानंतर पाहिजे काय बघा व्हाईट शीट ऑफ पेपर म्हणजे कागदाचे सफेद टाव पाहिजे बघा. पेपर्स पाहिजे तुमच्याकडे. काय जसे एक झेरॉक्स पेपर असतात तशा पद्धतीचे सुद्धा चालतील त्या पद्धतीने. नाउ आय विल एक्सप्लेन द प्रोसिड्युअर्स. मीन्स आता मी तुम्हाला ती प्रोसिड्युअर मीन्स कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण करणार आहे. फर्स्ट वी नीड टू फिल द बकेट 3/4 म्हणजे 3/4 अप टू हेअर विथ वॉटर. प्रथम आपल्याला बादली 3/4 म्हणजे 3/4 मीन्स 3/4 अशी इथपर्यंत पाण्याने भरणे आवश्यक आहे. द ऑइल पेंट आर थिक म्हणजे तेल रंग घट असतात. We dilute the paints with a spoonful of turpentine or kerosene. एक चमचाभर टर्पेंटाईन किंवा स्पूनफुल दिले आहे म्हणजे चमचाभर टर्पेंटाईन किंवा घासलेट आपण ते रंग पातळ करण्यासाठी वापरू शकतो. घासलेट आपण ते रंग पातळ करण्यासाठी वापरू शकतो. Stir it nicely to get a good mixture. चांगले मिश्रण मिळवण्याकरता ते चांगल्या प्रकारे ढवळायचं आहे बघा. ते व्यवस्थित इथे दाखवले बघा. काय करायचं आहे बघा. इथे पहिलं पाणी घेतलं, त्याच्यामध्ये थोडं कलर टाकला, त्यानंतर टर्पेंटाईन टाकलं, त्याच्यानंतर ते बघा इथे मिक्सचर केलेलं दिसतं या पिक्चरमध्ये. पूर्ण व्यवस्थित मिक्सचर केलेलं दिसत असेल. त्याच्यानंतर मिक्सचर केल्यानंतर पुढची प्रोसेस आहे बघा. नाऊ आय विल यूज द ब्रश, टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम ईच ऑफ ऑइल पेंट्स अँड स्प्रिंकल देम जेंटली ऑन द वॉटर. नंतर मग तो तरंग बा तो रंग पाण्यात बा तरंगतो. आता मी बघा काय घेतलं बा. देन नाउ आय विल यूज द ब्रश. ब्रश घ्यायचा बा. इथे ब्रश घेतलेला दिसतो इथे बा. आता मी ब्रशचा वापर करतो. टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम द ईच ऑफ ऑइल प्लांट्स अँड स्प्रिंकल देम जेंटली ऑन द वॉटर. म्हणजे प्रत्येक तैल रंगातून थोडे थोडे थेंब घेतले आणि हळूवारपणे ते पाण्यावरती शिंपडले बघा. इथे शिंपडलेलेच इथे दिसत आहे बघा इथे या दोन पिक्चर मध्ये. देन द पेंट फ्लोट ऑन वॉटर. बघा काय होतं बघा. तो रंग पाण्यावर तरंगतो. फ्लोट म्हणजे तरंगणे. आय विल यूज द ब्रश अगेन टू विल द कलर अँड मेक डिफरंट शेप अँड डिझाईन ऑन द सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे ते रंग गरगर फिरवण्याकरता तो ब्रश मी पुन्हा वापर करू शकतो बघा. इथे दाखवलेलं बघा. इथे दिसतंय ढवळलेलं पाणी आणि पाण्याच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या आकार व नक्षी तयार करता येते बघा. या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. देन
इजंट इट इंटरेस्टिंग? हे इंटरेस्टिंग नाही का किंवा हे मजेदार आहे ना? द नेक्स्ट स्टेप हॅज टू बी डन व्हेरी केअरफुली. इथून पुढची पायरी तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक करायची आहे. आय विल कीप दिस ड्रॉइंग पेपर जेंटली ऑन द सरफेस ऑफ द वॉटर अँड प्रेस इट अ बीट. मी हा चित्रकलेचा जो सफेद कागद आहे पाण्याच्या पृष्ठभागावर हळूवार ठेवणार आहे. बघा इथे दाखवले बा, या पिक्चर मध्ये दाखवलेलं दिसतंय इथे बा, या चित्रामध्ये हळूवारपणे, आणि तो थोडासा किंचित दाबणार. तो दाबायचा म्हणजे तो कलर तो पेपर सोक करतो, म्हणजे खेचून घेतो. येस, नाऊ लेट अस लिफ्ट द शीट ऑफ आउट ऑफ द बकेट लाईक धिस. ठीक आहे, आता आपण अशा प्रकारे तो कागद किंवा ताव जो आहे तो बादलीमधून बाहेर उचलूया. बघा तो हळूवारपणे बाहेर काढायचा. बघा इथे दाखवलेला आहे, पिक्चर मध्ये बघा दाखवलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही बाहेर काढायचा आहे तो. हे व्हॉट डू वी सी? या चित्रावर तुम्हाला काय दिसतंय? या तावावरती आपल्याला काय दिसतंय याच्यावरती? तर सच ब्युटिफुल कलर्स अँड शेप्स अँड डिझाईन. अतिशय इतके सुंदर रंग आणि आकार आणि नक्षीकाम त्याच्यावरती दिसतं. वी विल कीप द शीट ऑफ पेपर अवे टिल इट ड्रायज. आपण तो कागदाचा ताव तो वाळेपर्यंत दूर ठेवायचा किंवा उन्हाला ठेवायचा आहे. डू यू वॉन्ट टू ट्राय मार्बलिंग अ शीट ऑफ पेपर? तुम्हाला कागदाच्या तावावर रंगीत नक्षीकाम करण्याचा प्रयत्न करायचा आहे का? लेट मी हेल्प यू. मी तुम्हाला मदत करू शकतो. कशा पद्धतीने? तर ओके, थँक यू फॉर वॉचिंग माय प्रेझेंटेशन. हे या पद्धतीने सर्व प्रेझेंटेशन केलं तर तुमचा तो कलरफुल पेपर तयार होईल. तुम्ही करू शकता. आता ह्याच्यामध्ये काय दिलं? काय दिलंय? सायन्स काय सांगतो? तर ऑइल डझंट डिझॉल्व्ह इन वॉटर बट फ्लोट ऑन इट्स सरफेस. तेल पाण्यात विरघळत नाही परंतु त्याच्या पृष्ठभागावर तरंगते. वी यूज धिस प्रॉपर्टी फॉर मार्बलिंग. आपण तेलाचे हे गुणवैशिष्ट्य कागदावरील रंगीत नक्षीकाम करण्याकरता वापरतो. आता बघूया आपण पुढे. बघा पेज नंबर 65 वरती दिलेले बघा पॉइंटर्स काय आहेत. पॉइंटर्स: लर्न टू प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मार्बलिंग. डू विथ अ डेमॉन्स्ट्रेशन्स ऑफ पॉसिबल. म्हणजे तुम्हाला काय करायचं बघा, कागदावर रंगीत नक्षीकाम करण्याची प्रक्रिया सादर करायला शिकायची आहे. शक्य असल्यास प्रात्यक्षिक सह सादर करू शकता तुम्ही. जसे शिक्षक सांगतील त्या पद्धतीने तुम्ही वर्गात सादर करू शकता. त्याच्यानंतर त्याच पेजवरती बघा दिलेलं आहे सेकंड, रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स दिलेले आहेत बघा इथे आपल्याला. जसं बघा 1/2 म्हणजेच 1/2 आहे, 1/3 म्हणजे 1/3 आहे, 1/4 म्हणजे 1/4 आहे, 1/5 म्हणजे 1/5 आहे, 1/9 म्हणजे मग काय येईल बघा 1/9 येईल बघा. त्याच्यानंतर इथे 3/2 म्हणजे 3/2 दिले बघा, 2/3 म्हणजे 2/3 आहे, 3/4 म्हणजे बघा 3/4, 2/5 म्हणजे 2/5, 7/4 म्हणजे 7/4 बघा. याचं उत्तर कसं बघायचं, व 1/9चं 1/9 आणि 7/4चं कसं 7/4. अशा प्रकारे हे आपण करू शकतो. तुम्हाला एक्झामला येऊ शकतं हे कम्प्लीट करण्यासाठी. पुढे बघा त्याच पेजवरती थर्ड काय दिलं बघा, थर्ड दिलेलं आहे बघा. फाइंड 3 nouns, 3 pronouns and 3 prepositions from the phrase or the passage. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे बघा, तिसऱ्यामध्ये परिच्छेदातून 3 नामे, 3 सर्वनामे आणि 3 शब्दयोग्याव्ये लिहायची आहेत. आपण आन्सर बघूया बघा. पहिलं बघूया नाउन्स. नाउन्स कोणकोणते आहेत बघा, अ बकेट आहे नाउन, त्याच्यानंतर केरोसिन नाउन आहे आणि पेंट हे नाउन आहे. तर सेकंड मध्ये प्रोनाउन बघूया कोणते आहेत बघा. प्रोनाउन आय आहे, वी आहे आणि अस हे प्रोनाउन आहेत. तिसऱ्यामध्ये बाप्पा प्रिपोजिशन्स कोणकोणते आहेत. प्रिपोजिशन्स ऑन आहे, आउट ऑफ आहे आणि फॉर्म हे प्रिपोजिशन्स दिलेली आहेत. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. काय दिला क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलंय बघा, फ्रॉम पेयर्स राईट अ सेट ऑफ और स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन्स फ्रॉम मार्बलिंग पेपर. काय करायचं बघा, तुम्हाला कागदावरील रंगीत चित्रकामाकरिता सूचनांचा संच किंवा संच आहे तो पायरी पायरीने लिहायचा आहे. आपण पहिला बघूया बघा मार्बलिंग पेपर्स. पहिलं बघूया बघा 1 नंबर काय, कीप रेडी ऑल द मटेरियल्स नीड फॉर मार्बलिंग. सेकंड मध्ये काय करायचं, फर्स्ट फिल द बकेट्स 3/4 विथ वॉटर. नंतर बघा dilute द पेंट्स विथ अ स्पूनफुल ऑफ टर्पेंटाइन और केरोसिन.
नंतर काय करायचं, स्टीर इट नाईसली टू गेट अ गुड मिक्सचर. देन काय नंतर काय करायचं बघा तुम्हाला, यूज ब्रश अँड टेक अ फ्यू ड्रॉप्स फ्रॉम इच ऑफ द ऑइल पेंट्स. नंतरची बघा काय करायचं, स्प्रिंकल देम जेंटली ऑन द वॉटर. नंतर काय करायचं आहे, व्हेन पेंट फ्लोट्स ऑन वॉटर यूज द ब्रश अगेन टू फिल द कलर्स मीन्स. देन नंतर पुढे काय करायचं आहे, मेक डिफरंट शेप्स अँड डिझाईन ऑन द सरफेस ऑफ वॉटर. नंतर काय करायचं बघा, बी केअरफुल अँड कीप दॅट ड्रॉइंग पेपर gently on the surface of the water and press it bit by a bit. नंतर काय करायचं, lift the sheet out of the bucket carefully. आणि नंतर बघा, get beautiful colors and shapes and design on the paper. आणि शेवटचा बघा, keep the sheet of the paper away till it dries. Our marbling is ready. अशा पद्धतीने आपण त्याची प्रोसेस लिहू शकतो. आता पेज नंबर 66 वरती अजून एक दुसरं दिलं बा, मॅजिक बा सायन्स मध्ये बा मॅजिक वॉटरिंग कॅन. वॉटरिंग कॅन आहे बघा, झाडाला पाणी द्यायचं कॅन आहे, इथे दाखवलं आहे पिक्चर मध्ये. झाडाला पाणी द्यायचं कॅन आपल्याला बनवायचं आहे. बघूया आपण बघा, पाणी देणारा जादूचा डबा कॅन बनवणार आहोत. गुड मॉर्निंग, आय एम तन्मय. शुभ प्रभात, मी तन्मय आहे. आय लव्ह टू वॉटर माय प्लांट्स अँड माय प्लांट्स लव्ह वॉटर. मला झाडांना पाणी द्यायला आवडते आणि माझ्या झाडांना पाणी आवडते. दे वॉन्ट शॉवर्स एव्हरी डे. त्यांना दर दिवशी पाण्याच्या वर्षावाची गरज असते, शॉवरची गरज असते. बट वी कॅनॉट वेस्ट वॉटर. परंतु आपण पाणी वाया घालवू शकत नाही. दॅट इज वाय आय हॅव मेड दिस मॅजिक वॉटरिंग कॅन फॉर देम. म्हणूनच मी त्याच्यासाठी हा पाणी घालणारा जादूचा डबा तयार केला आहे. टू टेक अ मॅजिक वॉटर कॅन वी नीड. झाडांना पाणी घालणारा जादूचा डबा तयार करण्यासाठी आपल्याला पुढील वस्तूंची गरज असते. काय काय बघा, अन एम्प्टी टीन विथ अ लीड, अ नेल अँड अ हॅमर. बघा, झाकण असलेला एक छोटा रिकामा डबा पाहिजे, नेल म्हणजे एक खिळा पाहिजे आणि एक हातोडा सुद्धा पाहिजे. देन दिस इज हाऊ आय मेड द कॅन. मी तो डबा अशा प्रकारे केला. कशा प्रकारे केला बघा, आय मेड अ होल इन द बॉटम ऑफ द टीन using the nail and the hammer. खिळा आणि हातोडा वापरून त्या डब्याच्या तळाशी मी एक छिद्र किंवा भोक पाडले. Then I took the lid and made many holes in it. I was very careful not to hurt myself. नंतर ते झाकण घेतले आणि त्याला मी खूपशी छिद्रे पाडली. मला दुखापत होणार नाही याची मी खूप काळजी घेतली. या पद्धतीने बघा, इथे दिसतं त्या पद्धतीने ते केलेलं आहे. पुढे बघूया बघा, द मॅजिक वॉटरिंग कॅन इज नाऊ रेडी फॉर यूज. तो झाडांना पाणी घालायचा डबा आता वापराकरता तयार झाला आहे. नाऊ सी हाऊ आय यूज माय मॅजिक कॅन. आता आपण बघूया की मी माझा जादूचा डबा कसा वापरतो ते पहा. इथे बघा दाखवल्या पद्धतीने प्रोसेस केलेली आहे त्याने. I put a finger on bottom hole and fill the can with water. इथे दाखवल्या पद्धतीने त्याने बोट ठेवलं आणि पाणी भरलेलं आहे. या चित्रामध्ये दाखवल्या पद्धतीने बघा, त्याने काय केलं, मी डब्याच्या तळाशी असलेल्या छिद्रावर बोट ठेवतो, तो डबा पाण्याने भरतो. Then I put the lid on the tin and turn the tin upside down without removing my finger. नंतर मी त्या डब्यावर झाकण ठेवतो आणि तो डबा माझे बोट न काढता उलटा करतो. बघा, इथे दाखवल्या पद्धतीने बघा त्याने उलटा केलेला आहे. त्या पद्धतीने इथे बघा, या पद्धतीने पाणी भरून ते उलटा केलेला आहे. सी नाऊ आय विल रिमूव्ह द फिंगर. पहा, आता मी माझे बोट त्या छिद्रावरून काढतो. काढल्याबरोबर काय होतं, शॉवर स्टार्ट. बोट बघा, इथे बोट काढलेला आहे. ते खाली लगेच पाणी बघा इथे चालू झालेलं तुम्हाला दिसत असेल. व्हेन आय क्लोज द होल विथ माय फिंगर द शॉवर स्टॉप्स. म्हणजे पाण्याचा वर्षाव सुरू होतो, पण मी माझे बोटाने ते छिद्र बंद करतो तेव्हा तो वर्षाव बघा बंद केलेला आहे आणि पाणी खाली सुद्धा बंद झालेलं आहे. वुड यू लाईक टू ट्राय धिस मॅजिक. तुम्हाला ही जादू करायला आवडेल का? इट इज बिकॉज तुम्हाला या पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता. इट इज बिकॉज ऑफ एअर प्रेशर दॅट द वॉटर स्टार्ट falling down from the can.
हवेच्या दाबामुळे पाणी डब्यातून खाली पडायला सुरुवात होते. अँड व्हेन इट स्टॉप्स दॅट इज ऑल्सो ड्यू टू एअर प्रेशर. आणि ते थांबते ते सुद्धा हवेच्या दबावामुळेच. द प्रेशर ऑफ द एअर आउटसाइड द कॅन, म्हणजे तो हवेचा दाब डब्याच्या बाहेरच्या भागावरचा असतो. अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता. या पद्धतीने सुद्धा. देन पॉइंटर्स बघा, पेज नंबर 67 वरतीच पॉइंटर आहेत बा, पॉइंटर्स आहेत. पहिला बघा, प्रेझेंट द प्रोसेस ऑफ मेकिंग अँड युजिंग अ वॉटरिंग कॅनची तुम्ही प्रोसेसिंग करू शकता, जसं आता आपण सांगितले त्या पद्धतीने, जसे पहिल्या प्रयोगाची बघितली त्या पद्धतीने. सेकंड मध्ये बघा, कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन ॲट लिस्ट 2 डिफरंट वेज युजिंग युअर इमॅजिनेशन. इथे केलेलं बघा, जसं ए, आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू. त्याचं कसं पहिलं होईल वाक्य बघा कसं केलं. आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू हार्म द न्यूबॉर्न पपीज. सेकंड आहे बघा, आय वॉज व्हेरी केअरफुल नॉट टू टच द लाईव्ह इलेक्ट्रिक वायर, लिव्ह इलेक्ट्रिक वायर. बी आहे बघा, वुड यू लाईक टू. त्याचं वाक्य बघा, पहिलं वाक्य, वुड यू लाईक टू टेक पार्ट इन अवर ड्रामा. और सेकंड, वुड यू लाईक टू जॉईन अवर क्रिकेट टीम. अशा प्रकारे आपण वाक्य कंप्लीट करू शकतो. नाउ थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिलं बघा, रीड अँड ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पुढील वाक्य वाचा व त्याची भाषांतर करा. जसं I love to water my plants and my plant love water. हे भाषांतर होतो, मला माझ्या झाडांना पाणी घालायला आवडते आणि माझ्या झाडांना पाणी आवडते. या वाक्यात वॉटर या शब्दाचा प्रथम वर्ब म्हणजेच क्रियापद म्हणून वापर केला आहे आणि नंतर त्याचा नाउन म्हणजेच नाम म्हणून वापर केलेला आहे. देन क्वेश्चन मध्ये बघा काय करायचं केले त्यांनी, फाइंड अदर वर्ड्स दॅट आर यूज ॲज अ नाउन अँड ॲज अ वर्ब. म्हणजे नाउन आणि वर्ब म्हणून दोन्ही प्रकारे वापरलेले जाणारे इतर शब्द शोधायचे आहेत किंवा लिहायचे आहेत. जसं पहिला आन्सर टॉक. टॉकचं कसं बघा, टॉक नंतर स्लीप आहे, कॉल आहे, प्लेस आहे, थ्रो, कॅच आणि जम्प. टॉक या शब्दाचा नाउन आणि वर्ब म्हणून आपण उपयोग बघूया कसा होतो. नाउन म्हणून बघा, आवर प्रिन्सिपल गेव अ नाईस टॉक ऑन द व्हॅल्यू ऑफ स्पोर्ट्स. इथे बघा टॉक आलेलं आहे बघा, ते वर्ब म्हणून आलेलं आहे बघा, नाउन म्हणून आलेलं बघा. आणि वर्ब म्हणून बघा नाउन म्हणून आलेलं आहे. तर आता वर्ब म्हणून आलेलं बघा कसं येईल बघा, आय टॉक टू हिम फॉर अ लॉंग टाइम. याच्यामधला जो टॉक शब्द आहे तो वर्ब म्हणून आलेला आहे. अशा प्रकारे आपण ते लिहू शकतो. देन क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा, राईट अ सेट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन फॉर ए मेकिंग अ मॅजिक वॉटरिंग कॅन और बी युजिंग अ वॉटरिंग कॅन. आता आपण पहिलं बघूया प्रोसेस कशाची, तर मेकिंग अ मॅजिक वॉटरिंग कॅनची बघूया. जसं मग अशी सांगितलं होतं बा, पुढे बघूया तसं. पहिलं बघा, कीप रेडी द मटेरियल नीडेड. सेकंड मध्ये, मेक अ होल इन द बॉटम ऑफ टीन युजिंग द नेल अँड हॅमर. तिसरी प्रोसेस आहे बघा, टेक अ लीड अँड मेक मेनी होल्स इन इट. आणि लास्ट आहे, बी केअरफुल नॉट टू हर्ट युअर सेल्फ. आता दुसरी बघूया, युजिंग अ वॉटरिंग कॅन. पुट अ फिंगर ऑन अ बॉटम होल. सेकंड, fill the can with water. Third, put the lid on the tin and turn the tin upside down. Don't remove your finger. पुढचा बघा, now remove the fingers and shower starts. And last बघा, close the hole with your finger and the shower stops.